या ठिकाणी आला. या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नेमकं कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला, काय सूचना देण्यात आल्या? काही दिवसापूर्वी जवळजवळ 15 ते 20 दिवसापूर्वी माझी माढा लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून पक्षप्रमुखांनी आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझी निवड केली. त्याच पद्धतीनं राज्यातील इतरही लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, आमदार खासदार असतील मंत्री असतील, अशी सर्वांची निवड करून प्रत्येकाला एक एक लोकसभेचा मतदारसंघ दिलेला आहे. त्याच पद्धतीने मला हा माढा लोकसभा मतदारसंघ मिळाल्यानंतर आम्ही ऑन फील्ड काम चालू केलेलं आहे गेल्या 8 दिवसापूर्वी. कारण आज माझी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 4थी-5वी बैठक असेल. इकडे पहिल्यांदा आलेलो आहे, परवा फलटणला झाली, काल सांगोल्याला झाली, त्याच्यापूर्वी परवाच टेंभुर्णीला आमची बैठक झाली पदाधिकाऱ्यांची. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर शिंदे साहेबांचे प्रामुख्याने आदेश आम्हाला जो आहे की पक्ष संघटन मजबूत करत असताना त्या भागातील तिथल्या स्थानिक विभागाचा जी विकास कामं करायला लागतील त्या गोष्टींवर लक्ष ठेवून तोही पूर्ण अहवाल आम्हाला तो पक्षाकडे सुपूर्द करायला सांगितलेला आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करत असतानाच आम्ही विकास कामांवरही आमचं तेवढं प्रामुख्याने लक्ष असणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही कामं आम्हाला पक्षानं आज एक संपर्क प्रमुख म्हणून दिलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं प्रामुख्यानं शिवसेनेचं नेहमीच प्राबल्य राहिलेलं दिसून येतं. परंतु या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल यामध्ये शिवसेनेला मतं पडली, परंतु उमेदवार निवडीसाठी पुरेशी ती मतं मिळालेली नाही. ते काय कारण? तोच आढावा घेण्यासाठी आम्ही सगळे संपर्क प्रमुख संपूर्ण राज्यामध्ये आपापल्या विभागामध्ये गेलेलो आहे. बऱ्याच ठिकाणी यश आलं, बऱ्याच ठिकाणी पराभव स्वीकारला आम्ही, पण थोड्या फरकानं आमचा पराभव झाला. त्या पराभवाची कारण शोधण्यासाठी खरं आम्ही आज इथं प्रत्येक मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. आणि शिंदे साहेबांना आमचे पक्ष म्हणून शिंदे साहेबांना पूर्ण राज्यामध्ये आज आपण बघितलं, विचार केला तर अतिशय मी आज म्हणणे एक सर्वात आवडता नेता म्हणलं तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज पूर्ण राज्यामध्ये 1 नंबरचा नेता म्हणून आज सर्व जनता त्यांच्याकडे बघते. आणि आज आमच्या काही चुकांमुळे असेल असं म्हणेन, किंवा काही ठिकाणी काही अडचणींमुळे असेल म्हणेन की थोड्या मतात आमचा पराभव झाला. जिथं विजयी उमेदवार झालेत तिथे चांगल्या फरकानं आमचे उमेदवार विजयी झालेले आहेत. मग पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. अपयशाची कारणं काय काय झाली, म्हणजे कशामुळे अपयश आलं, तिथला स्थानिक असतील, स्थानिक लेवलला काही गोष्टी असतील, किंवा वरिष्ठ पातळीवर काय झालं, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज खरं संपर्क प्रमुख म्हणून आमची नेमणूक केलेली आहे. करमाळा तालुक्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीपासून शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक करमाळा तालुक्यामध्ये आहे. करमाळा विधानसभेमधून सुद्धा आमदार इथून निवडून गेलेले आहेत. आणि यावेळेस पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल, या ठिकाणी शिवसेनेनं सपाटून मार खाल्लेला दिसून येतो. ती कारण शोधण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. कशामुळे ह्या गोष्टी घडल्या, ज्या ठिकाणचा शिवसेनेचा आमदार निवडून जात होता त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिकेमध्ये असेल, आम्हाला पाहिजे असं यश मिळालं नाही. पण खरं त्या पाठीमागची कारणं काय नेमकी, ज्यावेळेस आमदार निवडून जातो एक काही म्हणजे एक वेळ अशी येते की आमदार निवडून जातो आणि एक वेळ अशी येते की नगरपालिकेला, पंचायत समितीला आम्हाला यश मिळत नाही. त्या पाठीमागे अनेक कारणं असू शकते. तितकी नेमकी कारणं कुठली आणि त्या कारणावरून आम्ही म्हणजे नेमकं काय अडचण आली त्यावर आम्ही भर देऊन त्यावर गोष्टीवर काम करून येणाऱ्या काळामध्ये, आता इलेक्शन तर लवकर नाहीत, पण 2-3 वर्षांनंतर ज्यावेळेस इलेक्शन येतील त्यावेळी आम्ही अतिशय चांगल्या मताधिक्यानं इथं सर्व आमच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. करमाळा तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांवर तुम्ही काम न केल्यावर कारवाई करणार? कुठलाही पदाधिकारी असला, मी जरी आज आमच्या पक्षातली शिस्त तुम्हाला थोडक्यात, मी आज संपर्क म्हणून माझी नेमणूक झाली, उद्या माझ्यावरही कारवाई होऊ शकते मी जर काम केलं नाही तर. इथं आज जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आहेत, त्यांनी जर काम नाही केलं किंवा ज्या गोष्टी पक्षाला अपेक्षित आहेत त्या जर उद्या नाही मिळाल्या, सर्वांच्यावर कारवाई होऊ शकते. असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले एकनाथ शिंदे की कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी काम न केलं तर कारवाई केली जाईल. काय सांगितले मला? कालच सांगितले की उपमुख्यमंत्र्यांनी की शिवसेनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पक्ष प्रमुखांनी सांगितले म्हणजे तसंच होणार. आता खाली तुम्ही तेवढे अधिकार मला दिलेले आहेत संपर्क प्रमुख म्हणून, की मी जो
पदाधिकारी काम करत नाही त्याला त्याची कारणे विचारून त्यांना राजीनामा देण्यापर्यंतची भूमिका घेण्याचे अधिकार मला पक्षप्रमुखांनी दिलेले आहेत आणि ते अधिकार घेऊनच मी या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. दादा मी असं नाही, सगळेच आमचे संपर्क प्रमुख. दादा खरं तर राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत युतीच्या माध्यमातून. परंतु करमाळा तालुका असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हे तिन्ही पक्षांची तोंड एकमेकाकडे होती, म्हणजे एकत्र नव्हते. आणि करमाळा तालुकाही त्यापासून वाचलेला नाहीये. इथं सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपा हे एकमेकांच्या विरोधामध्ये सातत्याने लढताना दिसून येते. ताकद कुठेतरी विभागली जाते. नक्कीच अगदी आता परवा तुम्ही सातारला बघितलं काय झालं. शेवटी आमचा शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होत असताना काही घटना घडल्या ते तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. आमच्या सांगलीमध्ये तेच तसंच आहे, सोलापूरमध्येही तसंच आहे. शेवटी हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. जे प्रमुख नेते आहेत, भाजपचे असतील, राष्ट्रवादी असतील किंवा आमचे पक्षप्रमुख असतील, हे ह्या गोष्टीवर निर्णय घेतील. भाजपा कुठेतरी शिवसेनेवर दबाव तंत्र टाकण्यात आलं, कारण की याच्या बऱ्याचशा मंत्र्यांनी, आमदारांनी तसं वक्तव्य केले. शेवटी ते आता काय त्या विषयावर मी जास्त बोलू शकत नाही.